एक कॉलर हां, हां. जॉईन ठीक आहे. व्हायलेत. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, आपलं हा नाव? नमस्कार. नमस्कार मॅडम. हा आपलं नाव? मला एक प्रश्न विचारायचा होता की लहान मुलाला दात वगैरे येत असतात ना, त्यावेळेला त्याचं तब्येत बिघडते, म्हणजे कॉमनली तब्येत बिघडते, पोट बिघडतंय. अशा वेळेला काय काळजी घ्यायला पाहिजे? ठीक आहे. कसं आहे 6 महिन्यानंतर बाळाला म्हणजे थोडं दात कधी येऊ शकते, बट 6 महिन्यानंतर बाळाला दात यायला स्टार्ट होतात आणि त्याला तिथं दुखते म्हटलं तर दात आतून बाहेर येताना असताना त्यांना दुखत असते किंवा म्हणजे आत त्याला काहीतरी डिस्कम्फर्ट असते. त्यामुळे जे पण दिसते ते सगळं त्यांनी तोंडात घालतात. तोंडात घातल्यामुळे त्यांना संडास वगैरे लागते आणि ते बाहेर येत असताना त्यांना थोडं डिस्कम्फर्ट असल्यामुळे त्यांना थोडा ताप येते. असं नाहीये की संडास लागले बाळाला म्हणजे दात यायला लागले, असं नाहीये. जे दिसते ते तोंडात घालतात, ते म्हणजे इन्फेक्शन होऊन त्यांना संडास लागते. अतिरिक्त त्यांना दात यायला लागले म्हणून संडास होत नाही त्यांना. त्यामुळे घरी आपलं स्वच्छ ठेवायचं. त्याचं जे टॉयज आहे ना ते थोडं स्वच्छ करून त्यांना द्यायचं आणि जास्तच जर दुखत असेल, किरकिर करत असेल तर आपलं डोस पॅरासिटामॉल जे आहे तुम्ही घालू शकता. आणि घरी आपलं काकडी आणि हे असते ते थोडं फ्रीजमध्ये ठेवून त्याचं वरचं साल वगैरे हे करून मोठे मोठे पीस करून त्यांना ते चावायला द्यायचं. म्हणजे ते चावत पण असतात आणि त्यांना ते थोडं डिस्कम्फर्ट जे आहे ते कमी पण होते. सकाळी तुम्ही जेव्हा त्यांना अंघोळ वगैरे घालत असता थोडं ते गम्स जे आपण हे म्हणतोय त्याचं थोडं मसाज करायचं. हे रुटीनली करू शकतोय आपण. आणि संडास वगैरे नाही लागायला पाहिजे म्हटलं तर सराउंडिंग म्हणजे ज्याचं जे टॉईज वगैरे आहे जे तोंडात घालतात युजली ते थोडं स्वच्छ ठेवलं की ते काय म्हणजे होणार नाही. आणि हे सगळं तुम्ही केलं की काही म्हणजे ते तोंडात दुसरं घालणार पण नाही. ठीक आहे मॅडम, हां ठीक आहे, धन्यवाद. हां थँक्यू. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. विटॅमिन डी बद्दल बोलत होते. हां विटॅमिन डी आपण देतोयच फ्रॉम 3rd मंथ टू 12 मंथ त्यांना ते तरी आपण देतोच. त्याचं अतिरिक्त आपण मल्टीविटॅमिन्स वगैरे 6 महिन्यात बाळाला वरचं चालू करायला पाहिजे. जर चालू नाही केलं, फक्त अंगावरचं तुम्ही दूध पाजलं तर मॅटर्नल जे आयर्न कंपोनेंट्स असतात अंगावरचं दूधचं बाळात ते पोचत नाही आणि बाळात आयर्न डेफिशियन्सी होते. आयर्न डेफिशियन्सी होत असल्यामुळे बाळ वरचं काय खाणार नाहीये का, म्हणजे त्यांनी ऑलरेडी हॅबिच्युएटेड असतात आईचं दूधला आणि वरचं काहीच खात नाही म्हटलं तर त्यांचं परत आयर्न कमी होते. मग असल्या बाळांना आपण सप्लिमेंट करतोय ते पण बघून की हे काय दुसरं वेगळा आजार नाहीये रक्ताची म्हणून, फक्त हे न्यूट्रिशनल आहे म्हणून ते पण करतोय. आता पूर्ण व्हेजिटेरियन मदर्स असतात, काही विगन म्हणजे पूर्ण दूध पण पित नाही, काहीच पित नाही आणि बाळ फक्त आईचं दूधवरती आहे. त्यांना व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिडचं डेफिशियन्सी होऊ शकते. दॅट इज मेगॅलोब्लास्टिक. मग त्यांना जर वाटलं की आपण सप्लिमेंट करतोय, बाळाला आपण असेस करतोय आणि बघतोय की बाळ कसं वाढा लागले, त्यांचं हाईट वेट. आई म्हणतात बिकॉज फिजिओलॉजिकल अनोरेक्झिया ते पण असते, म्हणजे त्यांना भूक लागत नाही बट ते एकदम हेल्दी असतात. दॅट इज नॉर्मल. त्यांना काहीच करायचं गरज नाहीये. बट खरंच ज्यांनी खात नाही आपण बघून त्यांना वाटते की हा हे खात नाही, त्यांना आपण सप्लिमेंट करतोय. सगळ्यांना करायची गरज नसते. जे खात नाही त्यांना करायचं गरज नाही. म्हणजे जे खात नाही, जे वीक आहे, ज्यांचं वजन नाही वाढत, त्यांना आपण बघून ॲनलाइज करून घालतोय. सगळ्यांना घालायची गरज नाहीये. जे घेत नाही वरचं आपल्याला वाटतं की हे घेतच नाहीये, काय आहे आजार. मी सांगितले म्हणजे रक्त अंगात कमी असला तर ते जेवणार नाही, परत रक्त कमी होते, परत म्हणजे ते सगळं विशियस सायकल होऊन त्यांना सप्लिमेंट केलं की थोडं त्यांचं अपेटाईट म्हणजे भूक वाढते. त्यामुळे आपण वरचं काहीतरी त्यांना देतोय, असं असते. बघूनच देतोय, नाहीतरी नाही. अच्छा, ह्याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न विचारेन की बऱ्याच महिलांमध्ये म्हणजे 1 वर्ष पाजावं कंपल्सरी दूध, अशा आपल्या आधीच्या लेडीज आपल्याला सांगत असतात आणि 1 वर्षानंतर बाळाला पूर्णपणे समजत असतं आणि मग ते त्याला सोडवणं कठीण जातं आणि आईची हेल्थ तेवढी हेल्दी नसेल तर मग अशा वेळी कसं मॅनेज करावं? 1 वर्ष म्हणत नाही मी, 2 वर्ष म्हणतोय आपण. 2 वर्षपर्यंत पाजवा आपण म्हणतोय. बट कसं आहे 6 महिन्यापर्यंत पूर्ण आईचं दूध, जसं मी सांगितले 6 महिन्यानंतर बाळ दिवसातनं 3 ते 4 वेळ तेवढंच दूध पियाला पाहिजे 1 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर 2 वेळ 1.5 वर्षापर्यंत, त्याच्यानंतर फक्त रात्री कम्फर्टसाठी तेवढंच दूध प्यायला पाहिजे 2 वर्षापर्यंत, जर पाजत असेल तर. 1.5 वर्षापर्यंत एक आईचं असतात की 1 वर्षापर्यंत मी पाजवते, ते पण चांगलं आहे.
हे आपण म्हणजे फीड लवकर बंद केलं तरी पण त्याचा उपयोग आहे. म्हणजे कसं आहे, बाळांना जसं तुम्ही सांगितले त्यांना कळत नाही, तुम्ही अगोदरच सोडलं तर नंतर त्यांना किरकिर होत नाही आणि वरचं सगळं खातात हो ना. आणि त्याचं सगळं इम्युनिटी वगैरे जे आहे ते आहे. हम्म. 1 वर्षानंतर त्यांना हॅबिच्युएटेड होतात. त्यांनी म्हणजे आईचं दूधमध्ये जास्त काही हे नसते, म्हणजे हो. त्यांना इम्युनिटी वगैरे द्यायला असतं, बट जेवढं नसतं. त्यांना ते सोडायला जेव्हा डिफिकल्ट होते ना, तेव्हा म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सगळं त्रास म्हणजे स्टार्ट ना. करायला लागणार, की काहीतरी चिकटपट्टी लावा किंवा तिकडं तिखट लावा किंवा तिकडं कडू लावा आणि बाळाला हे करा, ते करावंच लागणार. आणि एक मेथड जे फॉलो करायचं ते प्रूव्हन आहे की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, म्हणजे 3 दिवस आईच्या सोबत झोपवायचं नाही बाळाला. मग 3 दिवस मध्ये त्यांना हॅबिच्युएट होते आणि ते रडतात, रडायला तरी होतातच. जेव्हा त्यांना कळतं, सांगितले, सोडले, चांगली गोष्ट आहे. कळत नाही, रडतात, 3 दिवस रडतात, त्याच्यानंतर त्यांनी आपलं आप झोपून टाकतात. त्यामुळे 2 वर्षापर्यंत तुम्हाला पाहिजे असेल तर 1.5 वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंत कंटिन्यू करू शकतात, बट तुम्हाला माहीत पण असायला लागणार की बाळाला त्रास होते सोडताना. बरोबर, होय ना. त्यासोबत अनेक प्रश्न आपला अर्धवट राहिला की केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत? मी तेच म्हणते की इथं तुम्ही नेम करा ते फॅसिलिटी इथं आहे. म्हणजे बाळाला काय म्हणजे अंडर वन रूफ, म्हणजे एकच हॉस्पिटलमध्ये प्लेन पीडियाट्रिक्स तरी आहेच अवेलेबल. नॉर्मल वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन दाखवायला तरी येऊ शकतात. आणि सगळे स्पेशालिटीज आहे. म्हणजे हार्टची प्रॉब्लेम आहे, हार्टची डॉक्टर आहे. किडनीचा प्रॉब्लेम, किडनीचं डॉक्टर. म्हणजे रक्ताची प्रॉब्लेम, रक्ताची डॉक्टर. सगळं तुम्ही जे पण बाळाला त्रास होऊ शकतं, तुम्हाला वाटते की हे अंगाचं बाळाला प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला दाखवायला लागणार, तुम्ही काय मुंबई, बेंगळूरला जायची गरज नाही आहे. इथं येऊन दाखवलं तर सगळे अवेलेबल आहे इथं. इथं म्हणजे हे पण किडनी ट्रान्सप्लांट पण होतात लहान बाळाचे. म्हणजे तेवढंपर्यंत इथं सगळं आहे. त्यामुळे आणि ते हे तरी सगळं अंगाचं झालं. आत्ता तरी आपण जास्त ADHD म्हणजे अटेन्शन, बाळ खूप ॲग्रेसिव्ह असतात आणि ऑटिझमचं केसेस आपण जास्त बघतोय. त्याच्यासाठी पण इथं आहेत. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजिस्ट आपण म्हणतोय की त्यांनी असेस करतात की बाळ खरंच म्हणजे हायपर ॲक्टिव्ह आहे की नाही, बाळाला काही वेगळं लागतंय. आता आपल्याला फोन आलं की स्पीच डिले, स्पीच थेरपिस्ट आहेत. आणि एक एक बाळ कसं आहे, जन्मल्यानंतर रडलं नसतात, त्यांना थोडं फिजिओथेरपी आणि त्यांनी थोडं अंगवैकल वगैरे होतात, मग त्यांना थोडं फिजिओथेरपीच्या वगैरे गरज लागतो. मग फिजिओथेरपिस्ट आहेत आपल्याकडं, ऑक्युपेशनल फिजिओथेरपिस्ट. म्हणजे सगळे आहे. तुम्ही येऊन अंडर वन रूफ, म्हणजे एकदा आलं की सगळ्याकडे पाठवून बाळाला म्हणजे सवय होऊ शकते. म्हणजे त्याला म्हणजे जी काही ट्रीटमेंट आहे ती एकाच छताखाली आपल्याला भेटू शकते. इकडं तिकडं जाण्याची जास्त गरज नाहीये. आणखीन एक प्रश्न ओझरता विचारेन की आता बऱ्याचदा आम्ही ऐकत असतो, म्हणजे न्यूज बघतो, वाचतो की शाळेला जाणाऱ्या मुलांमध्ये अचानक त्यांना चक्कर येते किंवा अचानक ते पडतात आणि हार्ट फेल झालं त्यांचं किंवा हार्ट अटॅक आपण कॉमन लँग्वेजमध्ये म्हणू शकू. तर अशा काही घटना आपण वाचतो, तर ते कशामुळे होतं नेमकं? नॉर्मल हार्ट अटॅक म्हणजे ॲडोलसंट एजमध्ये, म्हणजे इन चिल्ड्रन, म्हणजे लहान बाळाला आपण खूप कमी बघतोय. आणि त्याच्यानंतरचं जे आपण ऐकतोय की असं 20 इयर असं असं आपण ऐकतोय. बट रुटीनली असं 6वा 7वा म्हणजे टीनेजमध्ये पण जर 7वी-8वीची मुलं होत असेल तर मेन म्हणजे अनडिटेक्टेड हार्ट कंडिशन एक असू शकते त्यांना. म्हणजे कसं आहे, हार्टचं काहीतरी वेगळं प्रॉब्लेम असू शकते आणि ते अनडिटेक्टेड, म्हणजे ते डिटेक्ट होत नाहीये नॉर्मली. अदरवाईज द चाइल्ड इज ॲक्टिव्ह आणि एकदम त्यांना स्ट्रेस झालं किंवा डिहायड्रेशन झालं किंवा काही खाल्लं नाही, एकदम म्हणजे त्यांनी जाताना काहीतरी त्यांना स्ट्रेस असू शकतो. आता तरी सगळ्यांना स्ट्रेस असतो. मग जर त्यांना असत असेल तर ते ट्रिगर होऊन त्यांना असं प्रॉब्लेम होऊ शकते. अनडिटेक्टेड हार्ट प्रॉब्लेम म्हणू शकतो. आणि अजून एक म्हणजे असं शाळेत तुम्ही प्रेयर वाचताना वगैरे चक्कर येऊन पडला असं म्हटलं तर तेव्हा ते चक्कर म्हणजे आपण सिंकोपल अटॅक म्हणतोय. त्याला आपण लॉंग क्यूटी सिंड्रोम, म्हणजे हार्टची ते पण एक वेगळं, हार्टचं बीट जसं आहे ना ते नॉर्मल असतो, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं झालं तर त्याला पण हार्टचं ते व्यवस्थित म्हणजे रक्त पुरवठा होत नाही, त्यामुळे पण तसं होऊन चक्कर येऊन पडतात. अनडिटेक्टेड हार्ट प्रॉब्लेमच युजली असलं कॉज करू शकतात चिल्ड्रनमध्ये. ॲडोलसंट म्हणजे, आणि अजून एक म्हणजे आपलं काहीच घ्यायला नाही पाहिजे. टोबॅको चिविंग वगैरे आता आपण बघतोय टीनेजरमध्ये जास्तच आहे. अल्कोहॉल, टोबॅको, ते थोडं ते पण ट्रिगर होऊन असं होऊ शकतं. त्यामुळे ते सगळं अवॉइड करायला पाहिजे. आता हेल्दी एज्युकेशन इज द ट्रीटमेंट. तेच नक्कीच. केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे, ज्यामध्ये लहान मुलांमध्ये दिसणारे कॉमन आजार कोणते आहेत हा आपला आजचा विषय आहे.
आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सोनाली बिचर्की. ಖಂಡಿತ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದಾಗಿತ್ತು KLE ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಸ್ ಮೇಡಮ್. ಆ್ಯಂಡ್ ನನಗೆ ಗೊತ್ತು ಇದು ವಿಶಾಲ ಸಬ್ಜೆಕ್ಟು, ಬಹಳ ಬ್ರಾಡ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟು. 1 ಅವರ್ನಲ್ಲಿ ಆದಷ್ಟು ನಾವು ಕವರ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ದಿ ಆರ್ಟ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸ್ಬೋದಾ? ನೀವು ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಿ. KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ? ಅದೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ಅಂತಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ದು ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಚಿಕ್ಕಮಳದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ವಿ ಹ್ಯಾವ್ ಅ ಪ್ಲೇನ್ ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ಸ್ ಆಲ್ಸೋ. ಅಂತಂತಂದರೆ ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ ನಾರ್ಮಲ್ ಏನು ಜನರಲ್ ಬರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್, ಆಮೇಲೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸಪ್ಲೈ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನು ಇದೆ. ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಏನಾರ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಳ್ಳೋದಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಆ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ಸ್ ಅದಕ್ಕೆ ಅವೈಲೇಬಲ್ ಐತಿ. ಆಮೇಲೆ ಹುಟ್ಟಿದಾದ್ಮೇಲೆ ಪಾಪು ಹುಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಡೆಲಿವರಿಗೆ NICU ನಮ್ಮದು ಟರ್ಷರಿ ಕೇರ್ ಅಂತಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ಹೈ ಲೆವೆಲ್ ಎಂಡ್ದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಆ NICU ನಮ್ಮದಿದೆ. ಬೇಸಿಕ್ NICU ವೇರ್ ಅಂದರೆ ಯಾರಿಗೆ ದುಡ್ಡು ಜಾಸ್ತಿ ಖರ್ಚು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ ಆ ಲೆವೆಲ್. ಸೊ ನಮ್ಮ ಕಡೆ 2 NICU ಇದ್ದಾವೆ. ಆ್ಯಂಡ್ ಅದು ಬಿಟ್ಟು ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಅಳಂಗಿಲ್ಲ ಅಂತಂತಂದರೆ ಅವ್ರದ್ದು ಆದಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಹೇಗಿದೆ ಅವ್ರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅದು. ಸೊ ಹೈ ರಿಸ್ಕ್ ಬೇಬಿ ಕ್ಲಿನಿಕ್ ಅಂತೀವಿ. ಸೊ ಅದರಿಂದ ಹೈ ರಿಸ್ಕ್ ಅದು ಹೆಂಗೆ ಐತಿ ಅದೆಲ್ಲ ಫಾಲೋ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಅದರಿಂದ ಕಣ್ಣಿಗೆ ಏನೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ, ಕಣ್ಣಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನೂ ಇತ್ತು ಅಂತಂತಂದರೆ ಪಾಪುಗಳಿಗೆ ROP ಸ್ಕ್ರೀನಿಂಗ್ ಅದು ಹೇಳ್ತೀವಿ, ಅದೂ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ. ಆ್ಯಂಡ್ ಅದ್ರದ್ದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ ನೋಡಿ, ಚೈಲ್ಡ್ ಸೈಕಾಲಜಿಸ್ಟ್, ಚೈಲ್ಡ್ ಸೈಕ್ಯಾಟ್ರಿಸ್ಟ್, ನ್ಯೂರೋಲಜಿಸ್ಟ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದ್ದಾರೆ. ಆ್ಯಂಡ್ ಈ ಕಡೆ ಅಂತಂತಂದರೆ ನೆಫ್ರೋಲಜಿಸ್ಟ್, ಹೆಮಟಾಂಕೊಲಜಿಸ್ಟ್, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮದು ಕಾರ್ಡಿಯೋಲಜಿಸ್ಟ್, ಯಾಕಂತಂದರೆ ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾರ್ಟಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದು ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಕಾರ್ಡಿಯೋಲಜಿಸ್ಟ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ. ಮೇನ್ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇದೆ. ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂತಂತಂದರೆ ತಾಯಂದಿರು ನಾವು ಫಾರ್ಮುಲಾ ಫೀಡ್ಸ್ ಅದು ಕೊಡಲ್ಲ, ತಾಯಂದ್ರಿಗೆ ಮೊದಲೇ 2 ದಿವಸ ಹಾಲು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ. ಸೊ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಅ ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ವೇರ್ ತಾಯಂದ್ರು ಹಾಲು ಡೊನೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಹಾಲನ್ನು ನಾವು ಪ್ಯಾಸ್ಚರೈಸ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಪಾಪುಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ಅ ಬೇಬಿ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್. ಯಾಕಂತಂದರೆ ತಾಯಿಯಲ್ಲಿ ಹಾಲಿಂದ ಏನು ಅಂಶ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಫಾರ್ಮುಲಾ ಫೀಡ್ದಲ್ಲಿ ಸಿಗಲ್ಲ. ಸೊ ತಾಯಿ ಹಾಲನ್ನೇ ಎಲ್ಲ ಪಾಪುಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದರ ಸಂಬಂಧ ಅದೊಂದು ಪಾಪುಂದು ಇಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಅದೊಂದು ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಎಲ್ಲೇ ಆದರೂ ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಹಾಲದು ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಹೊರಗಿನ ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಡೊನೇಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲಾಕ ನಿಮಗೆ ಸಿಕ್ರೇಷನ್ ಜಾಸ್ತಿ ಇತ್ತು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅಂತಂದ್ರೆ ಇಟ್ಟು ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಹಂಗೆ ಏನರೇ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಯು ಕ್ಯಾನ್ ಕಮ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿಸಿಟ್. ನಿಮಗೆ ಏನರೇ ಹಾಲಿಂದ ಏನರೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಆಗ್ಬೋದು. ನಾವು ಏನೇನು ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಅದು ಮೇನ್, ಯಾಕಂದರೆ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ದಟ್ ಈಸ್ ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಆಗಿದ್ದು ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್. ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇರುತ್ತೆ, ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇಸ್ ಫಸ್ಟ್ ಇನ್ ಅವರ್ ಸೆಟಪ್. ಹರ್ಡ್ ಇಟ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಆಲ್ಸೋ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕೊನೆ ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನನಗಿಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ. ನಾನು ಮೇನ್ ಏನು ಹೇಳೋದಂದರೆ ಇದು ಮಾನ್ಸೂನ್ ಸೀಸನ್. ಸೊ ನಾವು ಭಾಳ ಡೆಂಗು ಮಲೇರಿಯಾ ಕೇಸಸ್ ಆಮೇಲೆ ಕೆಮ್ಮ ನೆಗಡಿ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ಚಿಲ್ಡ್ರನಿಗೆ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ. ಎಲ್ಲೇ ಹೊರಗಡೆ ಹೋದರೆ ಫುಲ್ ಸ್ಲೀವ್ಸ್ ಹಾಕಿ, ಆಮೇಲೆ ಮಾಸ್ಕಿಟೋ ರೆಪಲೆಂಟ್ ಹಚ್ಚಿ ಕಳಿಸ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಫುಲ್ ಕ್ಲೋತ್ ವಾರ್ಮ್ನಲ್ಲಿ ಇಡಿ, ಹೆಲ್ದಿ ನ್ಯೂಟ್ರಿಷಸ್ ಫುಡ್ ಕೊಡಿ. ಆಮೇಲೆ ಅಂದರೆ ಹಿಂಗೆ ಬಿಸಿ ಹಾಲು, ಆಮೇಲೆ ಮನೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ಬಿಸಿದಾಗಿ ಸರ್ವ್ ಮಾಡಿ. ಎಕ್ಸಸೈಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡಿ. ಆಮೇಲೆ ಈಗ ನೀವೇನು ಡೆವಲಪ್ ನಿಮ್ಮ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ ಅದೇ ಅವ್ರದ್ದು ಬೇಸಿಕ್ ಗ್ರೋತ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಈಗೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಟ್ರೈನ್ ಮಾಡಿ ಹೆಲ್ದಿ ಆ್ಯಂಡ್ ನ್ಯೂಟ್ರಿಷಸ್ ಫುಡ್ ಕೊಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.